नमस्कार मित्रांनो, मी वगदी गोटफार्म चिमगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. मित्रांनो, आज बरेच दिवसानंतर पावसाळा संपल्यापासून आजपर्यंत शेळ्या धुतल्या नव्हत्या. आज जरासं वेळ मिळाला, आज जरा धुतल्यात. तर तुम्ही बघू शकताय की शेळ्या कशा पद्धतीने चमकायला लागल्यात. बरेच दिवस झाले ही माती असल्यामुळे मातीत लोळायची, त्यांना धुयाला मिळालं नव्हतं. आज त्यांना धुतल्यात, त्यामुळं आज त्यांना जरासं फ्रेश वाटायला लागले. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आज अगदी चारा जरा टाकायला वेळ झाला. धुयाच्या होत्या ना, मग धुतल्यामुळे जरासा वेळ झाला, त्यामुळे आज चारा वेळानं पडला. नाहीतर आत्ता मित्रांनो आमचा भरडा पडतोय. आज भरडा अजून द्यायचा आहे. सकाळी वाळला चारा घातलेला आणि दुपारी आता ऊन असल्यामुळे जरा उन्हाचं त्यांना धुतल्यानंतर मग आता वल्ला चारा हे तुम्ही बघू शकता. स्मार्ट नेपियरची कुट्टी करून घातली मित्रांनो. हा आमच्याकडे असणारा बिट्टलचा मेल आहे मित्रांनो. ही पण एक साधी शेळी आहे मित्रांनो, उस्मानाबादी मोठी. आणि ह्या सगळ्या साध्या शेळ्या आहेत मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता, सगळ्या साध्या शेळ्या आहेत. आणि हा बिट्टलचा क्रॉसचा पिल्ला आहे मित्रांनो. 3 महिने पूर्ण झाले याला आता. ही एक बिट्टलची मित्रांनो शेळी माझ्याकडे आहे. ही एक बिट्टलची शेळी आहे. ह्या मोठ्या शेळीनं 2 मेल दिल्यात मित्रांनो, आणि ह्या शेळीनं आता 1 मेल दिला. आणि तिचं हे पहिलं पिल्लं एक आहे मित्रांनो. हे अजून आदंत आहे, अजून त्यानं दात लावायला नाही. आणि ह्या पण मित्रांनो साध्या शेळ्या आहेत. आणि ही एक कोटाची आहे पांढरी. आता तिची जवळजवळ 5 येतं मित्रांनो झाली शेळीची. तरी पण तुम्ही शेळी बघू शकता अजून कशी चमक तिच्या अंगावर आहे. आणि हा आमचा डॉन रखवालीसाठी असतो मित्रांनो. हा दिवसभर इथं शेळ्यांची रखवाली करतोय. आमचं बंदिस्त शेळी पालन असल्यामुळं हा इथंच बसून असते. आणि यांची मित्रांनो पिल्ली तुम्हाला दाखवतो. पिल्ली दिवसभर आम्ही त्यांना शेळ्या बाहेर काढतोय आणि पिल्ली आत असतात. जर कडी काढ. शेतातच मित्रांनो केले शेड अगदी साध्या पद्धतीने केले. तुम्ही बघू शकताय पूर्ण साध्या पद्धतीने अशा साड्या वगैरे वरती मारल्यात. खाली तेवढं पत्राने जाळी मारल्या मित्रांनो. आणि अशा पद्धतीनं वरती खापरी घातल्या मित्रांनो. आणि हा असा फिरायला पीस रिकामा राखला आहे मित्रांनो त्यांना. हा त्याला पण असं सिमेंटचं नळ टाकून कॉन्क्रीटनं फिट करून अशी जाळी मारली आहे मित्रांनो. आणि हे सगळं आमचं शेत, हे सगळे इथं स्मार्ट रिपेअर केले. वरती त्या ओप्यात वरल्या तैवानचं गवत केले. आणि असा तुत्तू मित्रांनो बांधानं सगळा तुत्तू लावला आहे. आणि हे पण स्मार्ट नेपियर गवत आहे. स्मार्ट नेपियर मित्रांनो अतिशय आवडीनं शेळ्या खात्यात. तुम्ही पण करायला हरकत नाही. आणि बघू शकता आमची आता इथं पिल्ली बांधलेली आहेत मित्रांनो. पिल्ल्यांना दिवसभर इथं असं रिकामं सोडलेलं असतात. ही पिल्ली मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता हे 2 महिने, 1.5 महिने, 2 महिने असं पिल्ल्यांना झालेलं आहे. एक 1.5 महिन्याचा आहे, एक 2 महिन्याचा आहे. त्यांना असा चारा लटकवला मित्रांनो, आता तिने संपवलेला आहे. आणि हे तसं आणि वरती त्यांना असं फळी मारून घेतलेली आहे, जेणेकरून त्यांना स्वच्छता राहावी यासाठी. मित्रांनो पिल्ली बघू शकता. ही पिल्ली बघा मित्रांनो, साधी शेळीनं क्रॉस केले, बिट्टल क्रॉस केल्यानंतर अशी पिल्ली पडली मित्रांनो. आता ही पण बघा तुम्ही, ही पाट आहे मित्रांनो. ही एक पाट आहे, ही एक पाट आहे मित्रांनो. ही पण चारा खातेले मित्रांनो पाट आहे. ही मेल आहे मित्रांनो, ही एक मेल आहे. आणि ही पण मित्रांनो पाट आहे. आता सगळी इकडे आली बघा पाठोपाठ. तर अतिशय समाधान वाटते मित्रांनो. सगळ्या शेळ्या अगदी व्यवस्थित व्याल्या. कुठल्याही शेळीची वेताना तक्रार नाही मित्रांनो. आणि त्यामुळे जरासं अतिशय चांगलं वाटतं ह्या वर्षी.
ह्या लहान पिल्ल्यांना मित्रांनो इथं शेळ्या बांधतोय आम्ही. हा पीस इतका आहे बघा. इथं सगळ्या शेळ्या बांधतोय आपण. संध्याकाळी रात्रीच्या वेळी इथं शेळ्या आत असतात. हे इथं मित्रांनो कुट्टी मशीन असं ठेवलेलं आहे. ही कुट्टी मशीन आहे मित्रांनो. हे पहा ही कुट्टी मशीन. याला आम्ही इंजिन असं जोडलेलं आहे. त्यामुळं लाईट असू दे किंवा नसू दे आपण चारा कुट्टी करून इथं घालू शकतोय. आणि मित्रांनो ह्या पिल्ल्यांना समजा कधी दूध कमी पडेल काय पडेल म्हणून एक गाय पण पाळलेली आहे. ते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहेर बांधलेलं आहे. इथं आम्ही अशी एक गाय बांधतोय खाली. आणि तो बॉक्स जो आहे ट्रंक, तो जुन्यातला मित्रांनो ट्रंक आहे. त्याच्यात सगळे यांचं मेडिसिन ठेवलेलं असते. यांना दिवसाचं ऐकायसाठी मित्रांनो इथं असं FM लावलेलं आहे. ते FM पण आम्ही चालू करतोय. ह्या पिल्ल्यांना रात्रीच्या वेळी एकत्र हे करण्यासाठी मित्रांनो इथंच वरती एक असा लहानसा कप्पा केला आहे. हा कप्पा त्यांच्यासाठी केला मित्रांनो बघा. आणि त्यांचं पाय खाली ह्याच्यात जाऊ नयेत म्हणून अशी त्याच्यावर एक जाळी मारली आहे मित्रांनो. ही जाळी मी एवढ्यासाठी मारली आहे की त्यांचं पाय अडकून मोडू नयेत म्हणून. त्यांना इथं असं एक चाटण वीट बांधलं आहे मित्रांनो. आणि सुरुवात त्यांना खाण्यासाठी असा एक इथं PVC पाईप टाकला आहे. त्याच्यात मित्रांनो वाळला त्यांना आता हरभऱ्याचं, तुरीची पोलं आणि भरडा काय असेल ते आम्ही इथं त्यांना असा घालतोय. रात्री 9-10 वाजता मित्रांनो शेड पूर्ण पॅक करतोय. आता गरम होते ना त्यामुळं वारे यासाठी असंच आम्ही खुलं करतोय. हे वरती पडदा आहेत. हे पडदा आम्ही खाली सोडल्यानंतर शेड पूर्ण पॅक होते. ज्यावेळी गार वारं चालू होईल त्यावेळी आम्ही ते पूर्ण बंद करतोय. हे पहा मित्रांनो दिवसाचं असं पडदं ओपन केलेलं असतात. तुम्ही बघू शकता शेडाच्या भोवत्यान पण आम्ही अशी तुत्तुजी वगैरे झाडं लावलेली आहेत. तर मित्रांनो शेळ्या कशा वाटल्या, छोटंसं शेळी पालन आम्ही केलेलं आहे बंदिस्त. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. शेळ्या कशा वाटल्या सांगा. आणि चांगलं वाटलं तर व्हिडिओ पुढे शेअर आणि लाईक करा मित्रांनो. नमस्कार.